जाणार आहोत खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत। कशावरती बहिष्कार टाकला होता, काय टाकला होता, त्याची उत्तरं काहीतरी त्यांना द्यावी लागतीलच। कारण 10 आमदार असताना 3च आमदार का गेले, पण तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे। मला त्याच्याबद्दल चिंता असण्याचं काही कारण असू शकत नाही। पण अशा पद्धतीचं मांडत एक वेगळ्या दिशेला नेण्याचा जो काही प्रयत्न होतोय, याच्याबद्दल एवढंच मला म्हणायचं आहे की वहिनी पार्थ जय यांच्याबद्दलची कमालीचा द्वेष निर्माण होत असल्यामुळे एकसंघपणाने जो पक्ष आज वहिनींच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लभाई असतील, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी असेन, भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, धनंजय मुंडे आहेत, आम्ही सगळेजण आमचे 40 आमदार आहेत, आमचे संसदेतील सहकारी आहेत, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आहेत, पक्षाचं राज्यातील संघटन ज्या पद्धतीने आज काम करत आहे त्याच्यामुळेच स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची भीती ज्याला तयार होत असते त्याला तशा पद्धतीची वक्तव्य झालेली आपल्याला पाहायला मिळू शकतात। यापेक्षा याच्यामध्ये काय वेगळं आहे असं मी स्वतः त्या ठिकाणी काय मानत नाही। कारण प्रत्येक दिवस प्रसिद्धीसाठी वेगवेगळं काही ना काहीतरी बोलत राहणं, एक तर आपल्या पक्षात काय चाललंय ते बघावं। जयंतराव पाटील साहेबांसारखा 40 वर्ष त्यांनी नेतृत्व केलं, त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये शिर्डीच्या महाअधिवेशनामध्ये करणारे हे महाभाग यांनी आता आमच्या पक्षाच्या बद्दल बोलणं थांबावं, एवढंच मला या ठिकाणी अर्थाने सांगायचं आहे। खूप काय बोलण्यासारखं आहेच, अनेक बाबी आहेत। मी स्वतः अनुभवलेल्या 99 सालापासून ते दादांच्या दुर्दैवी मृत्यूपर्यंत काय काय पद्धतीने दादांच्या विरोधामध्ये कटकारस्थान झाली। आज तीच कटकारस्थान करण्याचा प्रयत्न वहिनी पार्थ किंवा जय आणि आमचा पक्ष या बाबतीमध्ये केला जातोय, तो नक्कीच जनता हाणून पाडेल आणि पक्षाचे माझे सगळे प्रमुख सुद्धा निश्चितपणाने त्या ठिकाणी हाणून पाडतील। एवढंच मला आजच्या या त्यांनी जे काय सांगितलेलं आहे त्याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी मांडायची आहे। याचं कारण असं आहे की दादा असताना सुद्धा मला टार्गेट अनेक वेळा केलं गेलं। 2009 सालापासून 4 पासून अनेक वेळेला, 14 पासून तर ते अधिक वाढत गेलं। आणि सावलीसारखी साथ दादाच्या पाठीमागे आम्ही सर्वांनी केली। स्वाभाविकपणानेच त्यांना जे दादांना त्या कालावधीमध्ये